हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. सकाळी सकाळीच पाणी द्यायला घेतलं, कारण आता आहे ना बघा, काल पाणी दिलं नव्हतं झाडांना, तर झाडं लगेच अशी मानं खाली टाकतात, असे सुकल्यासारखे होतात आणि फुलंसुद्धा अशी कोमेजून गेल्यासारखी होतात. माणसांचं सुद्धा जीवन तसंच झालेलं आहे बरं का. क्षणाचासुद्धा भरवसा नाही. काय म्हणतात ते की ज्याची काहीच गॅरंटी नाही ना, त्याचं नाव जीवन आहे, आणि ज्याची फुल गॅरंटी आहे ना, त्याचं नाव मरण आहे. तर असं काहीसं माणसांचं झालेलं आहे. आपले दादासुद्धा बघा, कुणाला वाटलंसुद्धा नव्हतं, चालत बोलत दादा अचानक आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा कसे अचानक आपल्याला सगळ्यांना सोडून गेले. आणि खरंच माणसांचं आहे ना, जे खरं आहे, जे माणूसने रिअल कसा होता, तो मीडियावाल्याने कधीच दाखवला नाही. किती दादा चांगले होते हे आता ते गेल्यानंतर सगळे त्यांचे व्हिडिओ, त्यांचे काय हे सगळं दाखवतात. म्हणून म्हणतात ना की माणूस मेल्यानंतरच त्याला चांगलं आहे म्हणतात, जिवंत असताना त्याची किंमत करत नाहीत, असं माणसांचं आहे. आणि खरंच माणसांची किंमत करा, हसा, आनंदी राहा आणि दुसऱ्यालासुद्धा आनंदी ठेवा. आणि आपल्याला नाही कोणाला आनंद देता येत तरीच एक वेळेस चालेल, पण आपल्याकडून आहे ना कोणाला दुःख नाही झालं पाहिजे, ह्या गोष्टीची तरी कमीत कमी काळजी घ्या, की आपल्यामुळे ना इतरांना दुःख व्हायला नको किंवा कोणाचं मन दुखवायला नको, ह्याची तरी काळजी घ्या. आता इतकं चाललेलं आहे ना सध्याला, खूप म्हणजे खूप हल्ली एकूण एकाचं इतकं म्हणजे कोण पुढे चाललं आहे ना, तर त्याला मागे कसं खेचायचं हेच सध्याला चाललेलं आहे. तर असं इकडे सकाळी सकाळी झाडांना पाणी देऊन घेतलं, फरशा वगैरे पुसून घेते, कारण सकाळी स्वामींची पूजा आज माझ्याकडे होती. आज गुरुवार आहे आणि सकाळी हे आहेत ना कामावरती सकाळी 6:30लाच गेलेले आहेत. त्यामुळे ना मग मी माझं सगळं पाणी वगैरे झाडाला देऊन, बाहेरचं सगळं झाडलोट करोस्तोवर, पोर्च वगैरे धुवून घेस्तोवर बघा 8:30 पावणे 9 झालेले आहेत. आता मी स्वामींची पूजा करायला घेतली. आंघोळ झाल्यानंतरसुद्धा मला बरंचसं काम असतं, त्यामुळे ना हे पूजेला उशीर झाला. आज त्याने नसल्यामुळे स्वामींची पूजा आज माझ्याकडे आली होती आणि अधूनमधून येत असते. इकडे छान अशी मस्त स्वामींची पूजा, तर जलाभिषेक करून घेतला आणि सुंदर असं स्वामींना गुलाबाचं फूल वाहून घेते, कारण हे गुलाबाचं फूल आहे ना 2-3 दिवस झालं उमलत आलं होतं. त्यांनी मला रोज सांगायचे, हे तोडू नको बरं का, गुरुवारी स्वामींना व्हायचं आहे. तर असं काहीसं त्यांच्या स्वामींवरती जीव आहे आणि माझंसुद्धा आहे बरं का. पण त्यांना वाटायचं की हे फूल आहे ना ही तोडून घेईल, म्हणून मला सांगायचे की 2-3 दिवस तसंच झाडाला राहू दे, हे स्वामींना मला गुरुवारी व्हायचं आहे. पण त्यांनीच वाहिलं नाही, मी स्वतःच गुरुवारी स्वामींना हे फूल वाहिलं. तर चला, तर अशी होती आजची स्वामींची पूजा मी केलेली. कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.